नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली. बसस्थानकावर मोठी खड्डे देखील पडली होती. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तात्काळ दखल घेत 4 कोटी रुपये निधीतून काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित, तुळशीराम गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आज या धुळे शहरामध्ये मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांनी या जिल्ह्यासाठी बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी जवळजवळ 35 करोडचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्याच माध्यमातून या ठिकाणी सुद्धा या बसस्थानकाचा जो परिसर आहे त्या परिसराचं काँक्रिटीकरण करण्यासाठी जवळजवळ 4 कोटी रुपयाचा निधी या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी दिला आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. आपल्याला माहिती आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या ज्या विभागामध्ये विकास कामं चालू आहे किंवा विकास कामं करायचे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची काळजी घेत होते आणि त्यानुसार ज्या या धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ज्या काही गरजा होत्या विकास कामं होते त्यासाठी त्या ठिकाणी निधी मनोज मोरे असतील, आमचे आमदार ताई असेल यांनी ज्या प्रकारचा निधी मागितला तो सर्व निधी आम्ही दिलेला आहे. अत्यंत दुरावस्था झालेल्या या धुळे बस स्थानकामध्ये रोज अपघात होत होते. पाण्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर गाड्या पडून, छोट्या मोठ्या मोटरसायकली पडून, पायी चालणारा देखील हातपाय मोडून घेत होता. अशी परिस्थिती असताना प्रवाशांची प्रचंड गैरसोय या धुळे जिल्ह्यातील प्रवाशांची बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची होत होती. त्यामुळे या बस स्थानकाचं नूतनीकरण झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही महाराष्ट्राचे लोकनायक मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली. शिंदे साहेबांनी तात्काळ त्यावेळेस 20 कोटी रुपयाचा निधी नूतनीकरणासाठी मंजूर केला. परंतु शासकीय ज्या काही परवानग्या असतील, जो काही प्रोसेस असेल तिच्यामध्ये थोडा वेळ जात होता. मग ज्यावेळेस धुळे जिल्हा शिवसेना कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस युवा खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, कृषी आपले आताचे शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव भाऊसाहेब चौधरी ज्यावेळेस जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले
त्यावेळेस देखील त्यांनी आम्ही कोल्हापूरच्या आमच्या अधिवेशनामध्ये मागणी केली होती की जर बसस्टँडला नूतनीकरणाला जर वेळ लागत असेल तर आम्हाला तात्पुरतं तुम्ही हे जे रस्त्यांचं दुरावस्था झालेली याच्यासाठी निधी द्यावा. आणि मग ते ज्यावेळेस धुळे जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाला आले त्यावेळेस त्यांनी तात्काळ 4 कोटी रुपये निधी मंजूर करून धुळे जिल्ह्यासाठी जवळपास 10 कोटी 35 लाखाचा निधी दिला होता. त्यापैकी 4 कोटीचं काम हे धुळे बस स्थानकामध्ये झालेलं सुरू करायचं आहे. आणि आज आमचे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, आमचे आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीरामजी गावित, महानगर प्रमुख संजय वाल्ले, आमचे सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समेत आज या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि लवकरच 1 ते 2-3 दिवसामध्ये या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.